पॅनल डिस्कशनसाठी डॉक्टर भूषण यांना विनंती करतो आणि त्या पॅनलमध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कुडवा आणि MD फिजिशियन डॉक्टर पुष्कर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचे. हॅलो, पुन्हा एकदा नमस्कार सर्वांना. सो सेकंड पॅनल डिस्कशन आपले जे आहे ते सर्व ज्वलंत विषय आहे सध्या. एव्हरी ऑल्टरनेट पर्सन इज अ ओबीज म्हणजे लठ्ठ. आता लठ्ठची व्याख्या पूर्वी दिसण्यावरून करायचं की हा मनुष्य लठ्ठ, हा बारीक किंवा हा पतला असं. पण आजकाल सायंटिफिक पॅरामीटर्सच्या हिशोबाने लठ्ठची डेफिनेशन बदलत चाललेली आहे. सो व्हॉट इज एक्झॅक्टली ओबेसिटी सायंटिफिक वेमध्ये काय आहे ते आज आपण बघणार आहोत. सो सेकंड टॉपिक इज ओबेसिटी अँड लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. ओके, सो माझा पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय ओबेसिटी आणि त्याचे पॅरामीटर्स काय आहेत, लाईक BMI इंडेक्स आणि त्याचे बेसिकली कॉजेस. सो फर्स्ट कुणाला ओबेज म्हणायचं, म्हणजे व्हॉट इज ओबेसिटी? नमस्कार, मी डॉक्टर कुडवा, मी हृदयरोग स्पेशलिस्ट आहे. आता ओबेसिटी आय थिंक हॅज बिकम अ पॅन्डेमिक, म्हणजे जगभर पसरलेला आहे. आपला जे देह आहे तो देवानी दिलेला होता. कसं काय, म्हणजे खूप मिलियन्स ऑफ इयर्स अगोदर जेवण झेप्टोसारखा 5 मिनिटात नाही मिळायचं, तरी वी वर गॅदरर्स, म्हणजे जेवण मिळायचं खूप, एक आठवड्यानंतर मग परत बहुतेक जेवण मिळणार नाही मिळणार माहीत नाही. तो आपला जे देह आहे फॅट शुगर सगळं जपून ठेवतो. आता काय झालंय, बसल्या बसल्या 5 मिनिटात जेवण येतो, तर त्याच्यामुळे आपला देह जे आहे तो घेत राहतो सगळं. पण आता आम्ही खर्च नाही करत, नो एक्सरसाइज, बसून वर्क फ्रॉम होम इज वर्सन इट ऑल. घरी बसून कामं करायचं आणि जेवण घ्यायचं, काय एक्सरसाइजच नाही. सो व्हॉट एक्झॅक्टली इज ओबेसिटी? जेव्हा वजन जास्त वाढतो, तो एक BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स, जे आम्ही वजन किलोग्रॅम्समध्ये बघतात, आणि हाईट बेस्ड ऑन मीटर स्क्वेअर. तर तो इंडेक्स आहे 18.5चं कमी आहे तर लीन, 18.5 to 24.9 जे आहे तो इट्स ओके, नॉर्मल ॲव्हरेज. 25 to 29.9 दे से इट इज माइल्डली ओबीस, म्हणजे थोडं ओव्हरवेट आहे तुम्ही, वजन थोडं जास्त आहे पण चालेल, जपून ठेवायला लागेल. मोर दॅन 30 हा इंडेक्स झाला तर ओबेसिटी येतो. त्याच्यामध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 येतात. पण नंबर 1 इन द वर्ल्ड फॉर ओबेसिटी आता इज द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजे जे विकसित देश म्हणतात, दॅट इज द नंबर 1 थिंग. आणि मुख्य म्हणजे हे जे आजार आहे तो भस्मासुरासारखा आहे, आपापल्या डोक्यावर आपापल्या हात, पण हे डोक्यावर नाही, हे तोंडापर्यंत जातो. सो यू हॅव टू मेक शुअर की आम्ही जे जेवण करतात, जसं मॅडमनी सांगितलं, मनीषा मॅडमनी, एक्सरसाइज, फूड, डाएट, ऑल ऑफ दिस इज द नंबर 1 कॉज. काही कारणं आहे 10% जे आरोग्यामुळे वजन वाढतो, म्हणजे थायरॉइडमुळे, कुशिंग डिझीजमुळे, वेगळं कारणं आहेत जे दॅट इज 5 to 10%. पण 90% दिस इज लाईफस्टाईल रिलेटेड डिझीज. ओके, थँक्यू सर. माझा दुसरा प्रश्न सरांना आहे. नमस्कार सर. व्हॉट आर दी लाईफस्टाईल डिसऑर्डर्स अँड देअर रिस्क अँड कॉम्प्लिकेशन? सर्वप्रथम ह्या पॅनल डिस्कशनवर आमंत्रित केल्याबद्दल ह्या रॅक मीडिया रचना मॅडमचा आभार. आणि आत्ता जे डॉक्टर श्रीनिवास जे म्हणाले त्या ओबेसिटीच्या कारणाबद्दल एकच वाक्य बोलतो आणि मग तुमच्या प्रश्नाकडे येतो की मनुष्य हा अशी एक ह्या भूतलावरची एक जमात आहे आपण म्हणूया की ज्यांना 2 गोष्टींचं वरदान मिळालेलं आहे. एक म्हणजे बुद्धी, आणि त्या बुद्धीच्या बरोबर आलेला आळस. या दोन गोष्टींचं इतका तो समन्वय त्याच्यात झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. प्राण्यांना त्यांच्या दुर्दैवाने, पण मी म्हणेन ॲक्च्युली सुदैवाने, अशी इतकी बुद्धी मिळाली नाही की त्यांच्या प्राण्यांनी कुठे अशी जी सायंटिफिक रिव्हॉल्युशन, शास्त्रीय क्रांती झाली, तशा प्रकारची क्रांती कुठल्या वाघांनी केली नाही किंवा अजून कुत्र्यांनी केली नाही. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने जगतात. पण माणसांनी ही अशी शास्त्रीय क्रांती जी केली आणि त्याच्यामुळे आपण यंत्रांची निर्मिती केली आणि यंत्रांच्या निर्मितीच्या सहाय्याने आपण सहजपणे अन्न निर्माण करायला लागलो आणि स्वतःच्या स्नायूंचा वापर न करता आपण सूर्याकडून आलेली जी ऊर्जा आहे
त्या ऊर्जेला वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅप करून त्याचा वापर करून आपण कामं पण त्याप्रमाणे करून घ्यायला लागलो. आणि ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन हे आत्ताच्या काळामध्ये इतकं ते परफेक्ट झालेलं आहे की आता इतकी जास्त यंत्र उपलब्ध आहेत. म्हणजे 50 वर्ष 100 वर्षापूर्वीची परिस्थिती थोडी वेगळी होती तेव्हा. आणि म्हणून मला वाटतं आमच्या मॅडम पण एवढं फिट आहेत की त्यांनी कदाचित वरवंट्यानी काही वाटणं वाटली असतील किंवा अजून काहीतरी उखळ विखळचा वापर केला असेल. पण आता ह्या सगळ्याच गोष्टी आवश्यक नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आता डॉक्टर श्रीनिवास म्हणाले त्याप्रमाणे झटपट अन्नाची उपलब्धता ही पण झालेली आहे. सो ह्या सगळ्याच्यामुळे आपण अतिरिक्त अन्नाची सहजपणे झालेली उपलब्धता आणि इतर एक सगळ्यात मोठी जी माणसाची मूलभूत गरज आहे ज्याच्याबद्दल मला खूप आनंद आला की आमचे फडके सरांनी त्याबद्दल ते बोलले आणि ती म्हणजे झोप. सो ही जी एक माणसाची मूलभूत गरज आहे त्याच्याबद्दल चाललेली पूर्ण जगभर जी काही पायमल्ली आहे म्हणजे त्याचा ॲब्यूज आहे त्याच्याबद्दल जे मोठ्या प्रमाणात चाललेलं दुर्लक्ष आहे त्याचा एक हा समन्वय झाल्यामुळे आज आपण लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस अँड डिझॉर्डर्सना आपण आमंत्रित केलं. आपण जास्तीत जास्त आपल्या अंगावर घेतलं. म्हणजे भारत ही मधुमेहाची राजधानी आहे असं वगैरे आपण म्हणतो पण हे खूप वाईट आहे. म्हणजे त्यामुळे डायबिटीज कॅपिटल ऑफ वर्ल्ड वगैरे म्हणण्याच्या बाबतीमध्ये तर आपलं भारतीयांचं पण कुठेतरी असंच चुकतं आहे की आपण खूप वेगाने गोष्टी साधायचा प्रयत्न करतोय. आपली भौतिक प्रगती आपण खूप वेगाने करतोय आणि त्यामुळे सहजपणे अन्नाची उपलब्धता आणि त्याच्याबरोबर आलेला आळस आणि आपली प्रगती करण्यासाठी आपल्याला जास्त वेळाची गरज आहे. आणि तो वेळ आपण कसा निर्माण करणार तो वेळ निर्माण करण्यासाठी आपल्याला झोप कमी करावी लागते. सो दिवसाचे 24 तास हे ठरलेले आहेत. 24 तासामध्ये 8 तास झोपणं खरं आवश्यक आहे आणि 8 तास झोपायच्या ऐवजी आपण समजा 5च तास झोपलो आणि ते उरलेले 3 तास आपण अजून कामासाठी वापरले त्यातून अजून आपण पैशाची निर्मिती केली आणि त्या पैशाच्या आधारावर आपण जास्तीत जास्त सुखसोयी चैन ह्या गोष्टी आपण त्यातून विकत घेऊ शकू असं आपल्याला वाटतं. आणि त्या सुखसोयी आणि चैनीतून आपल्याला आनंद मिळेल आणि त्या आनंदाचेच आपण सगळे भुकेले असतो त्या आनंदाच्या आपण मागे असतो. त्यामुळे हे असं सगळं विचित्र गणित ते चालू आहे आणि त्याच्यातून लाईफस्टाईल डिसीजेस जे आत्ता मला जो प्रश्न विचारला गेला की त्याच्यामध्ये ब्लड प्रेशरसारखा आजार आहे नंतर मधुमेह तर आहेच डायबिटीज आपण बोललो त्याचबरोबर फॅटी लिव्हर ज्याच्यामध्ये लिव्हर खराब होतं आहे आणि मग रक्तवाहिन्यांचे आजार ज्या रक्तवाहिन्यांच्या आजारांमध्ये बेसिकली आपल्याला हार्ट अटॅक्स आहे ज्याच्यावर आमचे डॉक्टर श्रीनिवास कुडगा माहीर आहेत त्याच्यामुळे तज्ज्ञ आहेत की त्यांना हार्ट अटॅक आला की ते बरोबर जाऊन तिकडे स्टेंट बसवतात आणि माणसाला परत पूर्ववत चांगले करतात. पण ती वेळ आपण का येऊ देतोय किंवा मेंदूमध्ये पक्षाघात होऊ शकतो ज्याला स्ट्रोक म्हणतात आणि तसंच पुढे जाऊन डिप्रेशन आहे अँझायटी त्याचे मानसिक आजार आहेत. मुलांमध्ये असलेलं पण वैफल्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि व्यसनाधीनता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला झटपट आनंदाच्या प्रकारामध्ये माणसाने त्याचाही शोध लावला आहे की कुठली केमिकल आपण आपल्या शरीरात टाकली की आपल्याला पटकन छान वाटतं. आणि त्यातलं आता एक सगळ्यात मोठं केमिकल आपल्या हातात आहे तो म्हणजे फोन आणि फोनवर दिसणारी विविध अतिशय वेगाने चालणारी चित्र त्यामुळे त्या चित्रांनी पण आपण मेंदूला सतत एक प्रकारे स्टिम्युलेट करत असतो आणि एकदा ते मेंदूला त्या प्रकारच्या स्टिम्युलेशनची आवश्यकता निर्माण झाली की त्या आवश्यकतेच्या आपण आहारी जातो कारण मग ते जर कमी पडायला लागलं तर मग त्याच्यामुळे तो विड्रॉवल प्रकार होतो आणि मग असे विविध डोळ्यांचे आजार असतील किंवा किडनीचे आजार आहेत पार्किन्सन डिमेन्शिया असे विविध लाईफस्टाईल रिलेटेड आजारांची त्यातून निर्मिती होते. मी थोडंसं जरा लांब उत्तर दिलं पण त्याच्या मागची भूमिका आणि त्याचं म्हणजे पार्श्वभूमी आणि त्याचे नावं सगळं त्यात इन्क्लूड करायचा प्रयत्न केला. तिसरा प्रश्न आय थिंक हा कॉमन असू शकेल पहिल्या पॅनल डिस्कशनमध्ये आणि याच्यात डिफरंट काइंड्स ऑफ एक्सरसाइजेस ऑर डाएट्स इन द मॅनेजमेंट ऑफ ओबेसिटी. सो हे जे रोग आहे दिस इज स्पेसिफिक फॉर ओबेसिटी म्हणजे ऑलरेडी वजन वाढलेलं आहे तर आत्ता काय करायचं. सो मी पेशंटला तेच सांगतो की बँक बॅलन्स वाढलेला आहे तर खर्च करायला लागेल मीन्स पर्याय नाही आता दुसरं जेवण कमी करा लो कॅलरी डाएट बरोबर आणि मग खर्च करायला लागेल पण एक्सरसाइज पण ते पण मी काय सांगतो की गाडी 5th गिअरवर चालू नाही होत आम्हाला न्यूट्रलवरनं चालू करून हळूहळू 1st, 2nd, 3rd गिअर करायला लागतो. तर तसंच एक्सरसाइज करताना पहिला दिवस तुम्ही 5 किलोमीटर धावले तिथे तर परत पडून मग CPR लागणार तिथे तर तसं जमणारच नाही. सो यू हॅव टू स्टार्ट म्हणजे चालू करताना एक
चालू, एक वॉकिंग शिवाजी पाकावर कोल्ह्याचा बैल सारखं चालू नका करू, पण एक 10 मिनिटं 15 मिनिटं चालू केलं वॉकिंग. बघा, मी आपल्या जे संस्कृती आहे त्याच्यामध्ये योग, प्राणायाम, मेडिटेशन हे सगळं गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी. मी पेशंटला सांगतो, वडापाव भाजीपाव खाऊन तुम्ही आयुर्वेद केलं तर काम नाही करणार, तुम्ही ॲलोपॅथी केलं तरी सुद्धा काम नाही करणार. तुमच्या हातात जे आहे भस्मासुर का, तुम्ही तेच एटली करा. जेवण व्यवस्थित घ्या, सात्विक जेवण घ्या, योग करा, प्राणायाम करा, मेडिटेशन करा. त्याच्याने शरीराचा रोग, मनाचा रोग सगळं निघून जाणार. तो हेल्थ इज नॉट ओनली फिजिकल हेल्थ, मानसिक हेल्थ, मेंटल हेल्थ इज अ बिग इश्यू नाउडेज. म्हणजे अगोदर आपल्या इथे वी यूज टू हॅव आजी आजोबा घरी, आत्या अंकल्स वगैरे सगळं घरी असायचं. आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहे, आता सायकायट्रिस्ट बघतात जाऊन बोलायला. अगोदर काही झालं तरी आजी आजोबांना सांगायचो, आई वडिलांसोबत नाही झालं तर. सो दिस इज ऑल इम्पॉर्टंट. आपले जे संस्कृती आहे दिस इज एसेन्शियल, जे फॅमिली युनिट आहे. सो फॉर इट्स नॉट ओबेसिटी हॅज टू बी टॅकल्ड, पण इट इज लाईक अ फॅमिली सपोर्ट, ते गरजेचं आहे. सो यू नीड प्रॉपर एक्सरसाइज, यू नीड प्रॉपर डाएट आणि स्ट्रक्चर्ड प्रमाणे. येस, आय वॉन्ट टू ॲड वन पॉईंट. देर इज अ ट्रायड ऑफ हेल्थ, मीन्स त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये एका कोणामध्ये आहे एक्सरसाइज ऑफकोर्स, सेकंड इज डाएट अँड थर्ड इज स्लीप. स्लीप इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. हे तीनही जर कॉम्बिनेशन एकत्र आलं तर डेफिनेटली एनी पर्सन कॅन बी अ डिसीज फ्री. सो विश्रांतीची गरज. आणि मला असं वाटतं एक छोटासा त्यात एक वाक्य. चौथा प्रश्न सर माझा तोच आहे, सॉरी. सो रोल ऑफ मेंटल हेल्थ इन इम्प्रूव्हिंग ओव्हरऑल लाईफस्टाईल. म्हणजे आपण सारखं ऐकतो की हेल्दी डाएट घ्या, हेल्दी डाएट घ्या. म्हणजे नेमकं काय करायचंय? त्याच्याने काय होतं, जसं शरीराची शांती होईल तर मनाची होणार नाही, मनाची होईल तर शांती. अंदर से वड़ा पाव खाने की बहुत इच्छा हो रही है. डाइटिशियन ने बोला है कि आपको अनहेल्दी डाइट नहीं खाना है, ट्रांस फैट होता है, तेल में बार बार तले हुए तेल में वड़ा खा रहे हैं आप लोग, ठीक है. पर लेकिन आत्मा कब शांत होता है? जब तक वो वड़ा पाव चटनी के साथ, मिर्ची के साथ खाएंगे, मन मेंटल हेल्थ अच्छा होता है. इज इट ट्रू? नो, सॉरी, आई वॉज जस्ट जोकिंग. सो मेंटल हेल्थ, रोल ऑफ मेंटल हेल्थ. सो वजन आपलं बरोबर आहे का, जास्त आहे, कमी आहे, ह्याचा प्रत्येकाला थोडा थोडा अंदाज तर असतो. म्हणजे आता आपण लहानाचे मोठे होत असताना आपण स्वतःला आरशामध्ये पाहत असतो आणि आरशात बघताना आपल्याला स्वतःला जाणवतं की आता काहीतरी बदल होतोय. सो मला वैयक्तिकदृष्ट्या आणि एक डॉक्टर म्हणून असं वाटतं की साधारणतः आपली पूर्ण वाढ झाल्यानंतर आपलं जे काही वजन झालेलं असतं, मे बी वयाच्या 20व्या वर्षी 22व्या वर्षी वगैरे, ते वजन एकूण पुढे आयुष्यभर टिकून राहिलं तर फार चांगलं आहे. आणि ते वजन जर आपल्याला तसं टिकवायचं असेल तर आपला मानसिक बळ पण तेवढंच आवश्यक होतं. मनाने आपण सर्वप्रथम आनंदी असणं, समाधानी असणं, आणि हे लहान मुलांपासूनच जर आपण ते शिकवायला जर सुरुवात केली किंवा शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष उदाहरणातून त्यांना जर दिसलं. आज जर सगळेच जण कुठल्या तरी अशा पछाडलेले आहेत, त्यांना काय नक्की हवंय आणि कुठल्या मृगजळाच्या मागे ते धावतात त्यांचं त्यांनाच कळत नाहीये, असे सगळे जर मोठी माणसं त्यांना जर दिसली तर मुलं पण तेच करायला लागतात. आपण मुलांनाही त्यांना छडी मारून मारून जास्त मार्क मिळवा, मग त्याच्यात अभ्यासाचा बळी दिला, आपला खेळाचा आणि व्यायामाचा बळी दिला तरी चालेल, पण अभ्यास झालाच पाहिजे. हे जे सगळं विचित्र गणित सगळं समाजात बनलेलं आहे. पण त्यातून जर बाहेर यायचं असेल तर उपाय काय? मी नुसतं त्याचं वर्णन करून उपयोग नाही, तर कुठेतरी त्याची सुरुवात झाली पाहिजे. ज्याला वजन कमी करायचं त्यांनी सर्वात पहिल्यांदा एक असा स्वतःशी निश्चय बांधला पाहिजे की मला खरोखर ते करायचंय. कारण जोपर्यंत ती स्ट्रॉंग विल पॉवर नाही ना, तोपर्यंत ते होणं शक्य नाहीये. आणि मग ते करत असताना थोड्या आपल्या गरजांना, आपल्या भुकेला मुरड घातलं पाहिजे. आणि ते हे जे 2 मील डाएट जो आहे तो प्रकार जर मला वाटतं यंग एजमध्ये चालू केला तर इट इज ऑलवेज गुड. सो मी त्या मताचा आहे. पण मे बी ज्यांना खूपच जास्त डायबिटीज झाला असेल त्यांना मग मल्टिपल मील्सची गरज असते. पण बऱ्याचशा जनतेला कमी खाल्लेलं चांगलं आहे. आणि मगाशी जसं डॉक्टर श्रीनिवास बोलले त्याप्रमाणे की पूर्वी अन्नाची उपलब्धता नव्हती, तर जेव्हा आपला गोळेत राहणारा मानव जे आपले पूर्वज होते त्यांना अन्न मिळवण्यासाठी भरपूर झगडायला लागायचं आणि दिवसात ते कदाचित 2दाच खाऊ शकत असतील. म्हणजे जेव्हा ते शिकार करायला बाहेर पडत असतील किंवा काहीतरी फळं बिळं आणायला बाहेर पडत असतील त्याच्या आधी एकदा काहीतरी खात असतील.
आणि मग परत आल्यानंतर थोडं काहीतरी खात असतील. तर त्या पद्धतीनेच आपण स्वतःला मानलं पाहिजे की मी पण ॲक्च्युली गुहेतला मानवाचाच हा पुढच्या पिढीतला माणूस आहे. आणि आनंदी राहण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. आपला वर्क लाईफ बॅलन्स, म्हणजे तुम्ही जे काम करताय तो तुमचा पहिला छंद तर असलाच पाहिजे, त्याच्यात तुम्हाला मजा आली पाहिजे. पण अजून छंद मिळवण्याचे म्हणजे अजून आनंद मिळवण्याचे वेगवेगळे छंद आहेत. त्याच्यामध्ये गायन असो, मग तुम्ही म्हणालात तसं खेळ आहेत. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाचा जर एक मूलभूत भाग असेल तर आपलं मेंटल हेल्थ नक्कीच चांगली टिकून राहील. आणि त्या आधारावर मेडिटेशन पण आणि मेडिटेशन तर भाग आहेत. पण मला असं वाटतं मेडिटेशन हे सुद्धा खूप ठरवून बसण्याची गरज नाही आहे. तुमचं सततचं एक द फुल लाईफ कॅन बी मेडिटेटिव्ह. जर तुम्ही त्या स्टेट ऑफ हॅपीनेसमध्ये जर असाल तर इट इज अ स्टेट ऑफ हॅपीनेस. आणि शेवटी म्हणजे स्वतःच्या गरजा कमी करणं, स्वतःच्या अपेक्षा कमी ठेवणं, जास्तीत जास्त स्वावलंबी राहणं आणि आपल्या प्रयत्नांनी जे काही मिळते त्याच्यामध्ये आनंदी राहणं, समाधानी राहणं. म्हणजे एक 8 तासामध्ये जे आपण काही कमवू शकतो ती आपली खरी क्षमता आहे. 8 तासाच्या पलीकडे जाऊन आपण जर कमवायला लागलो तर मला असं वाटतं की आपण स्वतःलाच त्याच्यामध्ये एक बॉन्डेड लेबरर्स सारखं वेट बिगार बनवतोय असं. आणि मग तो भस्मासूर त्यातूनच निर्माण होतो की आपल्याच डोक्यावर आपण हात ठेवून आपण आपल्याला आपलं दहन करून घेतो त्याच्यामध्ये. सो वी हॅव टू कट डाऊन थिंग्स. म्हणजे अनलेस वी आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालू शकत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद पण मिळू शकत नाही. आणि स्लीपवरचा जर अजून पुढे काही प्रश्न नसेल तर लेट मी जस्ट कम, कारण सरांनी तो खूप चांगला मुद्दा मांडला, दॅट इज ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. आणि आजच्या ह्याच्यात मला वाटतं ते आपण बोललो नाही तर काहीतरी ती कमतरता राहील की झोप ही आपण कमी घेतोच आहोत. म्हणजे तासांनी झोप कमी घेतोय पण त्याची क्वालिटी सुद्धा आजच्या मितीला ज्या मानवाचं उत्क्रांती झाली आणि त्याची जी काही चेहऱ्याची आणि जबड्याची जी काही जडणघडण आहे त्याच्यामुळे अनेकांना रात्रीच्या झोपेच्या काळामध्ये श्वासाला अडथळा होत असतो. आणि त्याचं बाहेर दिसणारं लक्षण हे घोरणं असतं खूप वेळा. पण घोरणं हे एक लक्षण आहे आणि घोरण्यासाठी डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे ह्याची जागरूकताच समाजामध्ये नाही आहे. तर मला असं वाटतं तुमच्यासारख्या चांगल्या ऑर्गनायझेशननी हेही काम हातात घ्यावं आणि लोकांपर्यंत हा अवेअरनेस पसरवा की कोणी ती स्लीप स्टडी करून घेतली पाहिजे. जर तुम्हाला दिवसा आळशी वाटत असेल, तुम्हाला झोपेमध्ये घोरायला होत असेल, तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, इतर रक्तवाहिन्यांचे रोग असतील तर अशा सगळ्या व्यक्तींनी स्वतःहून जाऊन जसं आपण हेल्थ चेकअप करून घेतो, माझी तशी खूप इच्छा आहे की ॲजिलिस्ट फडके लॅबनी पण त्यांच्या याच्यामध्ये एखादी स्लीप स्टडीसारखा हे ॲड करू शकता. म्हणजे अपार्ट फ्रॉम इट इज नॉट अ ब्लड टेस्ट पण इट कॅन बी डन थ्रू दॅट. कारण मी समजा एखाद्या पेशंटना प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि ते समजा लॅबोरेटरीत दाखवायला आले तर ते म्हणतात ही तर टेस्ट आमच्याकडे होत नाही. समजा तुमच्याचकडे ती टेस्ट व्हायला लागली, तुम्ही म्हणाल ठीक आहे ही पण टेस्ट आम्ही करतो, पेशंट आनंदाने कदाचित करून घेतील. कारण आज स्लीप स्टडी करून घेणं इज अ बिग चॅलेंज. सो असे बरेच मुद्दे आहेत. मे बी वी गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. एक शेवटचा प्रश्न आहे. मेसेज टू फॅमिली मेंबर्स अँड फ्रेंड्स टू सपोर्ट युअर नियर अँड डिअर वन्स इन देअर फिटनेस जर्नी. ह्या प्रश्नाचं थोडंसं मी अगोदर प्रस्तावना सांगतो की जनरली आता आपण ओबेज होतो, डायटिशियनकडे जातो, डॉक्टरांकडे जातो, एक्झॅक्टली काय करायचं ते समजत नसतं, संभ्रमात असतो आणि मग आपण अचानक त्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करायला लागतो. सुरुवातीला होतो काय की थोडी थट्टा उडवली जाते. इतक्या वर्ष जो पर्सन लाईक फूडी असतो तो अचानक सगळ्या डाएटवर येतो तर बाकीचे मित्र, फॅमिली सपोर्ट, सुरुवात इथून होते की तेच त्याची पहिली मजा उडवतात. त्याच्यामुळे त्याचं जे मोटिवेशन आहे तेच तो हरून बसतो आणि मग जो जर्नी सुरुवात कुठेतरी झालेला असतो तो तिथेच आयदर स्टॉप होतो किंवा रिव्हर्स किंवा बाउन्स बॅक होतो. सो त्याच्यासाठी जनरली रोल ऑफ लाईक डायटिशियन, डॉक्टर प्लस फॅमिली फ्रेंड्स हाही तितकाच इम्पॉर्टंट आहे फॉर देअर मोटिवेशन. सो सर तुम्ही त्याच्यात तुमचा रोल पहिला सांगा. तर मी माझं पेशंटला 3 सांगतो की आपल्या संस्कृतीमध्ये आहे ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 परमदेव जे आम्ही सांगतात ते सगळ्या लोकांना कॉमन नॉलेज आहे. तर आरोग्यासाठी आम्हाला 3 दानवला फाईट करायला लागतो. बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल हे 3 गोष्ट पाहिजे. बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये असला तर जास्त म्हणजे देहाला त्रास नाही होणार. मी सांगतो बीपी 140चं कमी, शुगर 100 आणि 150 मध्ये आणि बॅड कोलेस्ट्रॉल LDL कोलेस्ट्रॉल 70चं खाली. हे 3 मूल मंत्र घ्या तुम्ही. ऑन अन ॲव्हरेज हे 3 तुम्ही काळजी घेतली अलॉंग विथ हेल्दी डाएट, रेग्युलर एक्सरसाइज आणि जे काय आजार आहे त्याच्यासाठी औषध, मग तुम्हाला त्रास नाही होणार. म्हणजे एमर्जन्सी व्हायचे चान्सेस खूप कमी आहे.
म्हणजे रेग्युलर बॉडी सर्व्हिसिंगसाठी कार सर्व्हिसिंग जे जातो ते जाणारच, पण एमर्जन्सी जे ब्रेक फेल होणार ते नाही होणार आयुष्यात. सो हे मूल मंत्र ठेवलं तुम्ही, बीपी शुगर कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये असलं तर त्रास नाही होणार आपल्या देहाला. म्हणजे आपलं देह जे आहे ते सहज काही नाही करत. ताप सुद्धा आलायचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम, सांगायला की टेस्ट करून घे रे बाळा म्हणजे त्रास आहे म्हणून. जे सरांनी सांगितलं घोणं सुद्धा सहज नाही येत, म्हणजे चांगलं झोपतंय त्याच्यामुळे घोणं आहे, हे आपली दिस इज अ रॉंग थिंकिंग. तर आम्ही एवढं आपलं जे लव्ड वनसाठी जे आपले जे आहेत घरात बीपी शुगर कोलेस्ट्रॉल सुद्धा चेक केलं ना रेग्युलरली, आणि हे तर किडनी फेलियर, हार्ट फेलियर, स्ट्रोक हे एमर्जन्सीज वी कॅन अवॉइड. तेवढंच आहे. बिकॉज आजार देह आहे, देहाचं प्रारब्ध आहे, तर आजार होणारच, पण एमर्जन्सी नाही व्हायला पाहिजे. तर तेवढं आपलं एक हे आहे, तेवढंच. तुम्ही सर काही ॲड करू शकता? बेसिकली जस्ट ॲज अ एका कुटुंबाचे जी काही व्हॅल्यू आहेत तसं सगळ्यांनी एकमेकांना धरून राहिलं, आणि एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं असेल की त्यांना खरोखर वजन कमी करायचं आहे, आपलं आरोग्य जास्त सुधारायचं आहे, तर घरच्यांनी पण त्याची साथ दिली पाहिजे. आणि जसं आपण कमी खायचा आहे समजा निर्णय घेतला असेल तर त्यांच्यासमोर तरी आपण काहीतरी स्वीट्स खातोय आणि वगैरे असं नको. सगळ्यांनी मिळूनच समजा जर कमी खायचा निर्णय घेतला तर एकमेकांना आधार होईल, आणि प्रेम सद्भावना घरामध्ये आनंद असल्याने तो उत्साह टिकून राहतो. आणि इट इज अ जर्नी. मग एखाद्याला जर वजन खरंच कमी करायचं ती एक प्रक्रिया आहे, त्याचं चुटकीसरशी होत नाही, पण ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांचं मनाची उभारी पण तशीच राहिली पाहिजे. आणि बस आत्ता म्हटल्याप्रमाणे मला तर वाटतं मी हा एक टेक होम मेसेज झोपेबद्दलचा जेवढे जास्तीत जास्त जण इथून घेऊन जातील आणि त्याच्याबद्दलची अवेअरनेस की आपल्याला 7 ते 9 तासाची चांगली झोप मिळते का, आपल्या झोपेच्या शेवटी आपल्याला उठल्यानंतर ताजंतवानं वाटतंय का, दिवसभर मला फ्रेश राहतंय का आपलं मन, आणि मला हे इतर काही आजार नाही आहेत ना की ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि इतर नावं आली. हे जर नसेल तर त्यांनी स्वतःला सुखी मानावं. आणि थोडा पण शंका असेल तर स्लीप स्टडी करून घ्यावी, की खूप सोपी टेस्ट आहे, घरच्या घरी होणारी टेस्ट आहे आणि फार त्याला खर्च पण नाही आहे, पण इट शुड बी नोन टू पीपल की असं काय होऊ शकतं म्हणून. ओके, थँक्यू सो मच सर. इथे जे आपण मान्यवर बोलवलेत. अच्छा, ओके. प्रश्न आहे? ओके. हार्ट अटॅक आला किंवा काही असे आजार झाले तर डायरेक्टली डॉक्टर बोलतात की एन्जिओप्लास्टी करा किंवा हे करा, ऑपरेशन्स करा, तर त्याच्याबद्दल थोडं एन्जिओप्लास्टी करणारे हे हा क्वेश्चन सरांकडे. हे सडन काही होत नसतं, हे चालूच असतं. लक्ष द्यायला वेळ नसतो. वेळ असतो का? ब्लड प्रेशर घ्यायला सांगितलं, साधं कोणाला ब्लड प्रेशर घ्यायला सांगितलं तर डॉक्टरनी ब्लड प्रेशर घेतलं की व्हाईट कलर ब्लड प्रेशर होतं. नाही, आणि काही तरुण जणांचं कसं आहे, त्यात अनुवंशिकता पण एक मोठा भाग असतो. तर काही जणांचे अनुवंशिकतेने त्यांना काही हृदयाचे वेगळे आजार असतात, त्याच्यामुळे त्यांची हार्टमध्ये अरिथमियाज वगैरे होऊन पण त्यांचं सडन कार्डियक डेथ होऊ शकतात कधी कधी. आणि ब्लॉक येण्याच्या मागे सुद्धा कधीतरी कोलेस्ट्रॉलचे काही असे लहानपणापासून असलेले आजार असतात की ज्याच्यामुळे त्यांना लवकर ब्लॉक येऊ शकतात. आणि त्याचबरोबर आपण म्हटल्याप्रमाणे हा जो स्लीपचा जो आजार आहे तो तर लहान मुलांमध्ये सुद्धा असतो, तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. त्यातून निर्माण झालेलं ब्लड प्रेशर कोणी मोजलेलंच नसतं, त्याची तपासणी झालेली नसते, मग त्याच्यामुळे कधीतरी असा हार्ट अटॅक येऊ शकतो एखादा. मी एक खरं गोष्ट सांगतो. आय वॉन्ट मेन्शन, म्हणजे बाळाचं नाव नाही सांगणार. मला कॉल आला कॅज्युअल्टीवरनं, सर 18 वर्षाचा बाळ आहे, त्याला हार्ट अटॅक आला आहे, ते तरी खूप बॅड आहे, BP डाऊन आहे, हार्ट रेट डाऊन आहे, छातीत पाणी भरलेलं आहे लगेच. तर मी धावत गेलो. VIP आई वडील एकदम म्हणजे व्हेरी VIP पीपल. तरी बघितलं तर 2D एकोकीला हार्ट पंपिंग 25% आणि जे नॉर्मल 60 to 70% असतो. आणि मी आई वडिलांना एक्सप्लेन केला की QRBB MI विच इज वन ऑफ द वर्स्ट फॉर्म्स ऑफ MI, म्हणजे तो मसल इज फुली डॅमेज आणि खूप त्रास होतोय त्याला. सांगितलं की त्याला आता एमर्जन्सी अँजिओप्लास्टीसाठी घेऊन जायला लागणार. देवर इन शॉक, म्हणजे बाळांनी आत्तापर्यंत शेव नाही केलं आहे पूर्णपणे, तोंडावर केस नाही आलं आहे, कसं काय हार्ट अटॅक आलं आहे. तरी मी एक्सप्लेन केलं की मी सगळं एक्सप्लेन करतो, पण आत्ता ही इज व्हेरी बॅड, व्हेरी क्रिटिकल, एमर्जन्सीसाठी घेऊन
एक्सप्लेन केलं, सगळं दाखवलं त्यांना, कार्डियक एन्झाईम, स्टुडी एको, ECG सगळं पॉझिटिव्ह होतं. घेऊन गेलो अँजिओप्लास्टीसाठी. सगळं IV फ्युरोसमाइड, NIV सगळं घालून सगळं अँजिओप्लास्टी. ब्लॉकेज उघडली. आता मी स्टेंट आय वॉज गोइंग टू पुट LED मध्ये. LED वॉज 100% ब्लॉक्ड. तरी जस्ट वेन आय वॉज गोइंग टू पोझिशन द स्टेंट, तो बाळ रडायला चालू केला, हुंदके देऊन, म्हणजे ऑन टेबल. तर मी त्याला विचारलं की बाळ काय होतंय, म्हणजे दुखतंय का हातातून, मी कुठे अँजिओप्लास्टी करतोय. तो म्हणाला नाही सर, नाही दुखतंय. तर मी सांगितलं छातीत दुखतंय का आता तर मी ब्लॉक सकआउट केलंय, आता मी स्टेंट घालणार आहे, आता रडू नको, काय झालं, कुठे दुखतंय, काय झालं सांग तरी मला. तर तो 18 वर्षाचा बाळ रडून मला इंग्लिशमध्ये त्याने सांगितलं, डॉग प्लीज डोंट टेल माय पेरेंट्स आय वॉज डुईंग कोकेन. म्हणजे ही वॉज स्मोकिंग फ्रॉम द एज ऑफ 13 मित्रांसोबत, आणि त्या दिवस ही डिसाइडेड टू डू कोकेन विथ हिज फ्रेंड्स. सो आम्ही जे ऐकतो की सडनली तरुण लोक असं कोलॅप्स होतात, इट्स नॉट विदाउट रिझन, कारण असतो त्याचं. दॅट इज नॉट 100% ट्रूथ. ते मस्ट बी हायडिंग समथिंग. टोबॅको तर खूपच कॉमन आहे, पण आता हे कोकेन सारखे ड्रग्सच्या वापरामुळे सुद्धा हे असं रक्तवाहिन्यांचे आजाराचं प्रमाण वाढत चाललंय. सो ऑल दीज आर. सो थँकफुली आता हार्ट पंपिंग 45 आहे, ॲटलिस्ट ही इज लिडिंग अ हेल्दी नॉर्मल लाईफ. पण खूप कारणं असतात ज्याच्यामुळे तरुण लोक कोलॅप्स होतात, जे आम्हाला माहीत नाही. सांगायला सांगतात कोविड होतं, वॅक्सिन होतं, पण दॅट इज नॉट ऑलवेज द केस. बोलायला सोपं आहे, पण कारणं वेगळं असतात. मला वाटतं विचारलं. बोला ना. अच्छा, सर मी ऋषिकेश. मला हे तुमचं सेशन्स फर्स्ट आणि सेकंड खूप आवडलं, आणि थँक्स टू रचना. मला एक म्हणजे तुमच्यासाठीच असे नाही, पण एक राहून प्रश्न येतात की जसं सामान्य माणसांसाठी औषधोपचार किंवा हॉस्पिटलायझेशन वगैरे आवाक्यात कसं येऊ शकतं, कारण का त्यांना खूप असं बिल होतं. त्या दिवशी आता एक हॉट केस चालली आहे की मंगेशकर हॉस्पिटलने 10 लाख रुपीज मागितले आणि तर ते आवाक्यात कसं येऊ शकतं, सामान्यांना कसं काही ते अफोर्डेबल होईल. सेकंड आहे की जेनरिक मेडिसिन्सबद्दल बरं तुमचं काय मत असेल. थँक्यू. सो सामान्यांसाठी आपली जी सगळी गव्हर्नमेंटची हॉस्पिटल आहेत किंवा म्युन्सिपल हॉस्पिटल आहेत ती तर नक्कीच उपलब्ध आहेत, आणि ती अतिशय चांगल्या संस्था आहेत. त्याच्यावर विश्वास ठेवणं पहिल्यांदा आवश्यक आहे, आणि आपण तिथली सेवा घेतली पाहिजे. ज्यांना खरोखर ते खर्चाच्या दृष्टीने डिफिकल्ट असेल ते. परत आयुष्यमान भारतसारखी सेवा ही चालूच आहे, त्याच्या पण ते आता फक्त या गोष्टी त्या आत्ता सुरू झाल्या आहेत, त्याचं व्यवस्थित लोकांपर्यंत त्या पोहोचल्या नसतील. पण असं आत्ता तरी भारताची एकूणच आर्थिक स्थिती एवढी चांगली दिसते की तसं कोणाला भारतामध्ये कोणी आता खरं भुकेला राहायला नाही पाहिजे आणि कोणाला आर्थिक सेवा मिळाली नाही असं झालं नाही पाहिजे. जेनेरिक औषधांच्या बाबतीत थोडासा काहीतरी गोंधळ आहे. म्हणजे जेनेरिक औषधं जी आहेत ना ती खरोखर त्याचं जे औषधाचं खरं नाव असतं त्या नावानेच ती औषधं फक्त जर उपलब्ध झाली तर त्याच्यामध्ये खूपच कमी दरात औषध मिळू शकतं. आणि आत्ता जी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये जरा थोडासा एक गोंधळ आहे. म्हणजे त्याची जी MRP आहे ना ती खूप औषधांची खूप जास्त वाढवलेल्या प्रकारे ती MRP आहे, ही सत्यता आहे जी कुठेतरी एकूणच सगळ्या पत्रकार वर्गाने वगैरे तो विषय हातात घेऊन त्याला सोडवलं पाहिजे. काही काही अँटीबायोटिक अशी आहेत की जी त्याच्यावर 1000 रुपये ते लिहिलेली किंमत असते, पण ते केमिस्टला 150 रुपयाला मिळालेलं असतं. तो इतका जास्त प्रॉफिट मार्जिन ह्या औषधांच्या याच्यामध्ये पण ठेवलेला आहे. तर तो मार्जिन कमी झाला की आपोआपच ते औषधं जेनेरिक वाटायला होऊ शकतात. म्हणजे सो हा जो जी नॉन जेनेरिक मेडिसिन जी आपण सो कॉल ब्रँडेड मेडिसिन म्हणतो त्याची जी खूप वाढलेली MRP जी आहे ना त्याच्यामुळे तो गोंधळ आहे. तर मला वाटतं अशी वेगळी दुकानं आणि वेगळे केमिस्ट आहे, 2 प्रकारचे. आता जेनेरिक टूथपेस्ट मिळते का कुठे अशी काय ज्याची कमी किमती. सो वाय ओनली जेनेरिक इज ॲप्लिकेबल टू मेडिसिन्स. बाकी पण मग औषधांमध्ये बाकी वस्तूंमध्ये पण असा खूप प्रॉफिट मार्जिनचा फरक असतो ना, तो राहिला नाही पाहिजे. तर माझं मित्र आहे दीनानाथमध्ये, तर त्याच्याशी बोलणं झालं तर मी सांगतो त्याचं थोडक्यामध्ये काय होतं. तर जे पेशंट होते ती 7 months प्रेग्नंट होती, तिला त्रास होता. जी पेशंटचे नातेवाईकी आहेत दे वर रिलेटेड टू सम पॉलिटिशियन. तर ते म्हणाले त्यांना दीनानाथमध्ये ट्रीटमेंट घ्यायचं आहे अंडर इंडिजंट कॅटेगरी, म्हणजे त्यांना पैसे न भरता ट्रीटमेंट घ्यायचं होतं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये.
तर त्यांनी काय सांगितलं की हा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, असं नाही की 10 लाख भरा तुम्ही, पण तुम्ही ॲटलिस्ट थोडं भरून ॲडमिट व्हा, मग तो ॲप्लिकेशन प्रोसेस चालू करता येतो. तर मग ते म्हणाले ते तिथे नाही जाणार आणि मग ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना ट्रीटमेंट मिळाली, त्याच्यामध्ये 2 बाळ पण जन्माला आले, पण अंबा भवानीच्या आशीर्वादाने बाळ व्यवस्थित आहे, पण आई वारली. ओके. आता मी माझ्या पेशंटला पण सांगतो की डॉक्टर देव नाही, डॉक्टर तुमच्यासारखा माणूस. करेक्ट. कुठलाही डॉक्टर 1 सेकंड सुद्धा आयुष्य वाढवू नाही शकत. आम्ही काय करू शकतो, आपल्या कर्तव्य करू शकतो. आम्ही गांडी उचलू शकतो, आम्ही बाण मारू शकतो, पण महाभारत आम्ही जिंकणार की नाही, कुरुक्षेत्रात आम्ही जिंकणार नाही, ते सांगता येत नाही. अनफॉर्च्युनेटली ते पॉलिटिसाइज झालंय. जी बाई मेली त्या लहान बाळांचं काय आता, आणि ज्या वडिलांनी पैशांसाठी त्यांची मिसेसला तिथे ॲडमिट नाही केल्या, त्याच्या मनात काय असणार आता. हे माझे पर्सनल व्ह्यूज आहेत. सो आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन एनिथिंग ऑर एनीवन, पण देर आर सर्टन थिंग्स विच आर पॉलिटिकल, सो दॅट वी शुड नॉट डिस्कस अबाउट. म्हणजे हे जे आरोग्य दिवस आहे, दिस इज फॉर मेकिंग पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. तर असतात म्हणजे 99 थिंग्स विल बी फाईन, 1% प्रॉब्लेम असतात. So the thing is, most of us doctors are trying to do our best, पण private hospital मध्ये limitation असतो. So that is the whole point with that. Now, generic medication. I have personally gone to few companies and seen how their plants work. So there are few generic companies who make good quality high medications. But that is because I have taken the effort out of my time to go and see. So I cannot make a generic statement about generic medication. So what happens is, if you know the quality of the drug, even if it is economical, you can still buy it. So there are few क्वालिटी समजणं शक्य नाही ना सामान्य माणसांना. हो. कुठल्या औषधाची क्वालिटी काय ते नुसतं बघून आपल्याला पण कळणार. So if you are interested in taking good quality economical medications, you have to do that research. That also has to be done by the government. So that is why the PM has come with Pradhan Mantri Jan Aushadhi. So at least there the PMO office takes regular stock of these quality checks. पण तिथे सुद्धा कसं असतं ना, ती जी औषधांचं जर आपण ऍक्च्युअली स्ट्रीप बघितली, त्याची MRP हाय असते, त्याच्यावर 80% डिस्काउंट देत ते विकत असतात. सो त्याच्यावरती MRP एवढी जास्त का छापायला देतात, दॅट इज माय प्रायमरी ऑब्जेक्शन. सो दॅट इज अ बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. बट व्हॉट आय एम ट्राइंग टू से, इफ यू वॉन्ट जेनेरिक मेडिकेशन्स, डू द रिसर्च अँड यू कॅन डेफिनेटली गो अहेड अँड टेक इट. ओके. करेक्ट. ओके. हो. परफेक्ट. रचनाची ओळख होती डॉक्टर माधव साने. हो. रोहित साने. त्यांनी केली मला माधवबागमध्ये मला त्यांनी 7-8 दिवसाचं ट्रीटमेंट दिलं. ओके. डाएट दिलं आणि नंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं तू JJ का नाही जात. करेक्ट. ऑपरेशनसाठी का नाही जात. करेक्ट. त्यावेळी मी JJ मध्ये पण गेलो, सगळ्यांनी सांगितलं मला. करेक्ट. डॉक्टर बोलले की जागा नाही आहे, तुम्ही ऍडमिट लगेच करून टाकतो, ते एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी लगेच करून टाकतो. करेक्ट. त्यांनी बघितलं नाही की ड्रॉप्स आहेत की नाही, पण एन्जिओप्लास्टी लगेच दुसऱ्या दिवशी करून सांगितलं. ओके. परत रचनाने रोहित सानेंना फोन केला. करेक्ट. तुम्ही लगेच घेऊन आला, त्यांना घरी आणा. ओके. घरी गेलो आणि नंतर परत साधारण 15 ते 20 दिवसानंतर हे जे डाएट आपण जे रक्तामध्ये हे केलं, त्याच्यामध्ये मला फक्त 24 ते 23% मला ब्लॉकेज होतं. तरी ते येऊ शकतो. करेक्ट. पण नंतर आता मी कोणतीही गोळी घेत नाही. ओके. मी सल्ला घेतो, सरांचा सल्ला घेतो. ओके. ते मला विचारलं तुला त्रास होतो का, मला ते म्हटलं नाही, 4 महिने आम्ही चढून जातो उतरतो, मला दम लागत नाही, काय नाही. ओके. सध्या कोणतीही गोळी चालू नाही. ओके. हे चूक आहे का बरोबर आहे? तहान लागताना विहीर नाही खणतात. तुम्ही त्रास व्हायला थांबतायत का परत? ऑलरेडी एकदा बरं झालंय.
अंबाभवानीचा आशीर्वाद होता म्हणून तुम्ही इथे बसलेत आपल्यासोबत. आता अजून एक अटॅकसाठी थांबलेत का? उद्या काय नाही, उद्या काय होणार तुम्ही पण नाही सांगू शकत, मी पण नाही सांगू शकत, तुमच्यासोबत माझ्यासोबत सुद्धा आम्ही माणूस. पण बघा, ब्लॉकेज 3 प्रकारचा असतो. एक कॅल्शियम, एक फायब्रस जे घट्ट असतो, आणि एक रक्ताची गाठ. आता अंबाभवानीच्या आशीर्वादाने तुम्हाला रक्ताची गाठ होती, जे क्लॉट बस्टर इंजेक्शनने तो गळून गेला. 90% मध्ये ते गळून जातो, पण तेवढं नाही, 10-20% रक्ताचा पुरवठा चालू करायला हृदयाला. मग त्याच्यामध्ये स्टेंट घालणं आवश्यकतेचं आहे. बट तुम्हाला तो नशीब चांगला होता की तो गळून गेला आणि आता फक्त 20-30% ब्लॉकेज आहे. पण तो रॉ एरिया आहे, तो घाव आहे आतमध्ये हृदयात. तर तो स्टेबलाइज करायला, तो प्लाक स्टेबलाइज करायला औषधाची गरज असतो. समजलं का? आता तुम्हाला त्रास आहे, मी एक विचारतो, म्हणजे देहाला तुमच्या हृदयामध्ये त्रास आहे, तुम्हाला जाणवत नाही, तो वेगळी गोष्ट आहे. आता बाळ जन्माला आला, बाबा पैसे घेऊन आणतोय, बाळ फक्त आई बघते, सकाळ ते रात्र आईला बघतोय. पण असं नाही की बाबा नाही जन्मात. समजलं का? बाबा पण काम करतोय, पैसे घेऊन येतो सकाळ ते रात्र काम करून. असं नाही की फक्त आई आहे बाळाला, बाबा सुद्धा आहे. तर तुम्हाला त्रास जाणवत नाही असं हे नाही की हेतू नाही की त्रास नाही. हृदयामध्ये ब्लॉकेज आहे, 30%चा असो 50%चा असो, पण आहे ब्लॉकेज. समजलं का? तर तो स्टेबलाइज करायला, आता बघा पंखा जे आहे तो चालू आहे, लटकतोय, 10 वर्षापासून लटकतोय, तुम्ही खाली बसलेले आहेत, कधी डोक्यावर पडणार कोणाला माहिती? तुम्ही बसणार का? घरी 2 बाळ आहे, तुम्ही तो रिस्क घेणार का? मलेरिया होताना लोकांना ट्रीटमेंट झटपट पाहिजे, बिकॉज ताप 103 आहे, त्रास होतोय म्हणून देहाला. तुम्ही विचारणार का 6 महिन्यानंतर मी मलेरियाचं ट्रीटमेंट घेऊ, किंवा 15 दिवसानंतर माधवबाग मध्ये जाऊन मग मी मलेरियाचं ट्रीटमेंट घेणार? तोपर्यंत प्लेटलेट होऊन जीव जाणार. समजलं का? तरी काही हे मी इमोशनल होतो, बिकॉज मला 3 गोष्ट, हे माझा पर्सनल व्ह्यूज आहे, 3 गोष्ट मला आवडत नाही. एक डास, बिकॉज डासामुळे खूप मलेरिया डेंग्यू पेशंट मरतात. दुसरं कॉकरोच, फ्रॉम डायनासॉर टाइम कॉकरोच आहे आतापर्यंत, रेडिएशन सुद्धा. आणि तिसरा माधवबाग, बिकॉज मी खूप पेशंट मेलेलं बघितलंय. हे माझं पर्सनल व्ह्यू आहे. आय हॅव नथिंग अगेन्स्ट आयुर्वेदा, होमिओपॅथी. माझं क्लिनिक पोद्दार हॉस्पिटलच्या समोर आहे. लॉट ऑफ रिस्पेक्ट. म्हणजे मी लोकांना सांगतो, तुमचं अलर्जीज, तुमचं हेअरफॉल, तुमचं इम्युनिटी वाढवायला तुम्ही घ्या, योग प्राणायाम करा, मेडिटेशन करा, आयुर्वेद करा, बिकॉज दॅट्स अ होल सिस्टम. तुम्ही करा. इट इज आपल्या संस्कृतीमध्ये आहे योग प्राणायाम. इन्स्टेड ऑफ डुईंग फिजिओथेरपी तुम्ही योग करा, प्राणायाम करा. इन्स्टेड ऑफ डुईंग स्पायरोमेट्री ब्रीदिंग एक्सरसाइजेस, अनुलोम विलोम करा. थँक्यू सो मच. जोरदार पॅनलसाठी टेक होम मेसेज काय? तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घेत चला, डॉक्टरांचा सल्ला पाळा, त्यांच्यावर ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा. थँक्यू. टू सम ऑफ दिस सेशन लाईफस्टाईल डिझॉर्डर बद्दल एक थोडक्यात 1 मिनिटामध्ये संपवतोय की जो सेम ट्रायड मी सांगितलं तो फॉलो करा. लाईफस्टाईल जगण्यासाठी मेंटल हेल्थ इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, ती सुद्धा जपा. आणि चांगली झोप येण्यासाठी काय काय जे चांगलं काम करतायत समाजामध्ये ते करा, म्हणजे रात्री झोपताना शांत झोप लागेल आणि समाधानाची एक अनुभूती मिळेल. थँक्यू सो मच.